नमस्कार विद्यार्थी मित्र मैत्रिणींनो, केसागर पब्लिकेशनच्या केसागर करिअर अकॅडमी युट्यूब चॅनल वरती तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे। टीटी परीक्षा 2026 साठी इथं टीटी पेपर 1 पेपर 2 प्रीवियस इयर क्वेश्चन पेपर प्लस प्रॅक्टिस क्वेश्चन पेपरची आपली 2 पुस्तकं लॉन्च झालेली आहेत आणि या 2 पुस्तकांमधून तुमचा प्रीवियस इयर क्वेश्चन पेपरचा सगळा अभ्यास पूर्ण होतोय आणि सोबतच संभाव्य असे प्रॅक्टिस क्वेश्चन पेपर पण तुम्हाला इथे सॉल्व्ह करायला मिळत आहेत। पुस्तकांच्या लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये दिलेल्या आहेत। चॅनल वरती नवीन असाल चॅनलला सबस्क्राइब करा, बेल नोटिफिकेशन ऑन करा, म्हणजे जे आपले नवनवीन लेक्चर असतात ना त्याच्या नोटिफिकेशन तुम्हाला मिळतील। तर आता इथं पेपर 2 साठी पण तुम्हाला बुक रिव्ह्यू दिलेला आहे। पेपर 1 साठी जे तुमचे प्रीवियस इयर क्वेश्चन पेपर आहेत सगळेच क्वेश्चन पेपर मार्केटमध्ये अवेलेबल नाहीत, लक्षात घ्या। आणि सगळेच क्वेश्चन पेपर तुम्हाला ऑनलाईन पण मिळत नाही, जरी मिळाले तरी त्याचे आन्सर कीज वगैरे स्पष्टीकरण मिळत नाहीत, लक्षात घ्या। त्याच्यामुळे आपल्याला काय करायचं, ही पुस्तकं वापरून आपले अभ्यास जो आहे तो कव्हर करायचा आहे। टीईटी पेपर 1 7 प्रश्नपत्रिका, 9 पूर्वीच्या प्रश्नपत्रिका 2013 ते 25, 16 प्रश्नपत्रिका नव्या धर्तीचे प्रश्न उत्तरांसहित दिलेले आहेत। लेखक आहेत तुमचे आवडते लेखक शशिकांत अन्नदाते सर आणि स्वाती शेटे मॅडम, ठीक आहे, ओके। तर या पुस्तकामध्ये तुम्हाला लक्षात घ्या, पुस्तकाची प्राइस आहे 395 रुपये। या पुस्तकामध्ये तुम्हाला टीईटी पेपर पहिला 25 चा पेपर पहिल्यांदा दिलाय, त्याच्यानंतर 24 21 असे तुम्हाला 13 पासूनचे सगळे पेपर्स दिलेले आहेत। त्याच्यानंतर सराव प्रश्नपत्रिका दिलेल्या आहेत, असे टोटल 16 क्वेश्चन पेपर तुम्हाला इथं सोडवायचे आहेत, लक्षात घ्या। आणि याच्यामध्ये तुम्हाला अशा पद्धतीने इन्फॉर्मेशन बघा, आता इथं जसं की बघा अशा पद्धतीने इन्फॉर्मेशन दिलेली आहे। प्रत्येक पुस्तकांची वैशिष्ट्ये आहेत, खूप सिस्टमॅटिक अशी इन्फॉर्मेशन दिली आहे। आता इथे डेमो पेपर तुम्हाला दिलेला आहे, मी दाखवते तुम्हाला। या पुस्तकामध्ये अशा पद्धतीनं टीईटी पेपर पहिला 25 चा पेपर तुम्हाला इथे दिलेला आहे, बघून घ्या। टीईटी पेपर पहिला 2025 असे सगळे क्वेश्चन पेपर पुस्तकामध्ये कव्हर केलेले आहेत। याच्यामध्ये जो मराठीचा सेक्शन आहे तो इथे दिलेला आहे, जसं की क्षुत पिपासा या शब्दाचा योग्य संधी विग्रह कोणता? क्षुध अधिक पिपासा, क्षुत अधिक पिपासा, क्षुत अधिक पिपासा आणि क्षुध अधिक पिपासा। आता हा ऑप्शन तर तुमचा इलिमिनेट होतो, लक्षात घ्या, ठीक आहे। फक्त मला सांगा की 25 चा जो पेपर आहे तो प्रत्येक विद्यार्थ्याला मिळालाय का आणि 25 चा पेपर प्रत्येक विद्यार्थ्यानं सोडवलाय का, हे सगळ्यात महत्वाची इथं गोष्ट आपल्याला थोडीशी विचारात घ्यावी लागेल, ठीक आहे, ओके, लक्षात येते। त्याच्यामुळं पुस्तकांचं महत्व जे इथं सांगितलं जातं, तर काही विद्यार्थी म्हणतील की मॅडम तुम्ही पुस्तकाचं प्रमोशन करताय किंवा आम्ही पुस्तकं घ्यावे म्हणून तुम्ही हे सगळं सांगताय, तर असं काहीही नाहीये, लक्षात घ्या। फक्त क्वेश्चन पेपर सगळीकडे अवेलेबल होत नाहीत म्हणून तुम्हाला हे सगळं इथं सांगावं लागतं, बरोबर, ओके। बघा संधी या टॉपिक वरती हा क्वेश्चन आहे, संधी, ओके। इथं द आहे, इथं त आहे, येईल का? नाही येणार। क्षुध अधिक पिपासा, क्षुत पिपासा कोणती संधी आहे, कोणता प्रकार आहे, सगळं तुम्हाला अभ्यासायचंय, ओके, क्लिअर। आणि त्याच्यासाठी संपूर्ण मराठी व्याकरण क्षीरसागर सरांचं पुस्तक पाठीमागं मी तुम्हाला दाखवलंय, ओके। आकाशातून पावसाच्या धारा कोसळल्या, प्रयोग ओळखा, किती सोपा क्वेश्चन आहे बघा, इझी क्वेश्चन आहे। इथं तुम्हाला भावी प्रयोग दिसतोय का? नाही। अकर्मक कर्तरी प्रयोग आहे, ठीक आहे। त्याच्यामध्ये तुम्हाला नवीन कर्मणी, सकर्मक कर्तरी, कर्मणी सगळे जे प्रयोग आहेत ना ते प्रयोग तुम्हाला करायचे। साधे सिंपल प्रयोग तर तुम्हाला विचारले जाणार नाहीत, तुम्हाला समापन कर्मणी असेल, कर्म कर्तरी असेल, अशा पद्धतीनेच क्वेश्चन विचारले जाणार आहेत। अलंकारिक शब्द आणि त्याचा अर्थ याच्यातील अयोग्य जोडी ओळखा। बघा आता क्वेश्चन कसे फ्रेम केलेले आहेत, जनरली आपल्याला योग्य शोधायची सवय असते, पण इथं तुम्हाला अयोग्य जोडी म्हटलंय, तर इथं त्याचा अर्थ म्हटलंय, एक शब्द आणि त्याचा अर्थ। ओनामा, ओनामा म्हणजे सुरुवात, बरोबर आहे का? बरोबर आहे, बरोबर। बृहस्पती म्हणजे बुद्धिमान, पर्वणी म्हणजे दुर्मिळ योग, बरोबर। गंगा यमुना उगम येईल का? नाही। किती सोपा क्वेश्चन आहे, फक्त लेंथी बनवलाय आणि तुम्हाला अयोग्य हा शब्द व्यवस्थित वाचायचा होता, बरोबर। सहसंबंध ओळखा, तर तुम्हाला 25 च्या पेपरचा पॅटर्न तर समजला, ओके। घुबडांचा उद्कार तर हंसांचा काय, काय येईल उत्तर? सोपा क्वेश्चन आहे। कलरव
पण हा क्वेश्चन नवीन आहे, लक्षात घ्या. चित्कार नाही येणार, गुंजारव नाही येणार, केकारव आणि कलरव याच्यामध्ये कन्फ्युजन होऊ शकतं. म्हणून तुम्हाला सांगितलं होतं लीला गोविलकर मॅडमांचं पुस्तक वापरा, नवीन नवीन शब्दसंग्रह त्याच्यामधून मिळून जाईल. ठीक आहे, ओके. पुढील पैकी महाराष्ट्र कवी कोणास म्हणतात? विनायक जनार्दन करंदीकर, यशवंत दिनकर पेंढारकर, राम गणेश गडकरी, बाळ सीताराम मर्ढेकर. लेखक जे आहेत मराठीतील त्यांच्यावरती क्वेश्चन आहे. उत्तर काय येईल? यशवंत दिनकर पेंढारकर. जो आपला पेपर पहिला आहे ना टीईटीचा, त्याच्यामध्ये हे सगळं कंटेंट तुम्हाला मिळून जाईल. नेक्स्ट बघा, पुढील पैकी उद्देशबोधक उभयान्वयी अव्यय असणारे वाक्य कोणते? पुढील पैकी उद्देशबोधक उभयान्वयी अव्यय असणारे वाक्य कोणते? आजच काम पूर्ण व्हावे म्हणून त्याने कामाचा वेग वाढवला. वेळीच उपचार मिळाले म्हणून तो पूर्णतः बरा झाला. आपण असे बोलावे की ते सर्वांना भडकले. ओके. तो उशिरा पोहोचला म्हणून सारेजण त्याच्यावरती भडकले. उद्देशबोधक म्हटलेलं आहे, बरोबर. आता इथे बघा म्हणून. ओके, पहिला ऑप्शन लक्षात आलं. तर आता अभ्यास काय करायचा तुम्हाला? उद्देशबोधक उभयान्वयी अव्यय म्हणजे काय? संकल्पना. मराठी व्याकरण पहिल्यासारखं इतकं सोपं विचारलं जात नाही, लक्षात घ्या. थेरी तुमची परफेक्ट असेल तरच तुम्ही इथं उत्तर देऊ शकता. ओके. त्याच्यानंतर बघा, सुगरण झाडावर घरटे बांधते या वाक्याचा काळ कोणता? घरट बांधण्याची क्रिया पूर्ण झाली का नाही, म्हणजे अपूर्ण वर्तमान काळ, बरोबर. उत्तर काय येईल तुमचं? अपूर्ण वर्तमान काळ. त्याच्यानंतर तुम्हाला द्वंद्व समासावरती पण क्वेश्चन आहे. द्वंद्व समासाचं उदाहरण कोणतं? राजवाडा, पंचवटी, आई वडील, यथाशक्ती. 8 नंबरचा क्वेश्चन बघा. 8 नंबरचा क्वेश्चन, आई वडील, बरोबर. द्वंद्व, इतरेतर द्वंद्व, द्वंद्व. लक्षात घ्या, द्वंद्वचे प्रकार पण तुम्हाला विचारले जाऊ शकतात. ओके. त्याच्यानंतर तुम्हाला इथे उतारा दिलेला आहे. उतारे सगळे वाचून घ्या आणि मग तुम्ही याची प्रॅक्टिस सुद्धा करा. पुस्तकामध्ये उतारे सुद्धा तुम्हाला दिलेले आहेत, लक्षात घ्या. ठीक आहे, ओके, क्लिअर. त्याच्यानंतर बघा नेक्स्ट क्वेश्चन बघा, कशा पद्धतीने क्वेश्चन विचारले थोडस इथं नोटीस करा. ठीक आहे. गुन्हा करूनही कबूल न करणाऱ्या चोरास पोलिसांनी डॅश डॅश हे वाक्य पूर्ण करण्यासाठी योग्य वाक्यप्रचार निवडा. डे टू डे लाईफ मधले आहेत बघा. तमा न बाळगणे, लोटांगण घालणे, 14वे रत्न दाखवले, जीवाचे रान करणे. काय येईल उत्तर? 12 नंबरचा क्वेश्चन. 14वं रत्न दाखवलं, बरोबर. ओके. उत्तर काय येईल? 14वे रत्न दाखवले. कद्रू या शब्दाचा योग्य विरुद्धार्थी शब्द कोणता? नवीन शब्द संग्रह आहे, लक्षात घ्या. कद्रू म्हणजे उदार, कद्रू म्हणजे कृपण, भाग्यवान, दयाळू. तर अंदाजे उत्तर देऊन चालेल का? नाही चालणार. तेवढा शब्दसंग्रह चांगला तुमचा असावा लागतो. ओके. विरुद्धार्थी विचारला. कद्रू म्हणजे उदार. ओके. आकृतीमध्ये तुम्हाला अक्षर दिले, त्याच्यापासून अर्थपूर्ण म्हण तयार करायचे. ठीक आहे. बघा, एकापेक्षा दुसरा वरचढ असणे, दुसऱ्याचे वाईट व्हावे अशी इच्छा बाळगणाऱ्याचे वाईट होणे. ओके. स्वतः गुन्हा करून दुसऱ्याच्या नावाने ओरडणे. काय उत्तर? बघा, आता ही म्हण काय आहे मला कमेंट बॉक्स मध्ये ज्यांना ज्यांना हे समजलंय त्यांनी सांगा, बरोबर. हा क्वेश्चन मॉडरेट टू डिफिकल्ट होता, इझी नव्हता. उत्तर आहे दुसरा ऑप्शन. ओके. त्याच्यानंतर बघा 5वा क्वेश्चन होता, मलाही त्यांचा प्रेमळ स्वभाव खूप आवडतो या वाक्यातील उद्देश. आता बघा इथं वाक्य पृथक्करण खूप इम्पॉर्टंट आहे. त्याच्यानंतर तुमचं शब्द सिद्धी टॉपिक खूप इम्पॉर्टंट आहे. अलंकार इम्पॉर्टंट आहे. समास इम्पॉर्टंट आहे. मराठीचं व्याकरण जे आहे ना, बरोबर करू नका, सगळे टॉपिक कम्प्लीट करा. ठीक आहे. उद्देश म्हणजे काय, विधेय म्हणजे काय, त्याच्यानंतर तुम्हाला काय म्हटलं जातं, वाक्याचे प्रकार विचारले जातात. ओके. तर उत्तर काय येईल बघा. हा, मी तर थोडंसं फास्ट घेते, फक्त तुम्हाला क्वेश्चन कशा पद्धतीने विचारले जातात ते सांगते. दुसरा ऑप्शन, बरोबर. ओके. चला, द्वेष या शब्दाचा समानार्थी शब्द कोणता? बघा, कुठला तरी क्वेश्चन तुम्हाला फॅमिलियर वाटतोय का? नाही वाटत, बरोबर. हा, द्वेष म्हणजे आवेश, बरोबर. द्वेष म्हणजे आवेश, लक्षात घ्या. सगळे नवीन शब्द आहेत. शुद्ध शब्द कोणता? 17 नंबरचा क्वेश्चन इझी आहे. निष्क्रिय. ओके. शरद ऋतूत अंगणात दुधासारखे पिठूर चांदणे पडले. उपमेय कोणते? व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट. बघा किती अवघड क्वेश्चन विचारले. चांदणे. ओके. उपमेय.
उपमान, उपमेय, अलंकारावरती तुम्हाला हा क्वेश्चन विचारलेला आहे, लक्षात घ्या. बघा त्याच्यानंतर तुम्हाला पुढचा क्वेश्चन आहे, म्हणून नवीन पुस्तके खरेदी केली या वाक्यातील अधोरेखित शब्दाची विभक्ती कोणती. बघा प्रत्येक टॉपिक जो आहे ना, प्रत्येक टॉपिक इथं कव्हर केलेला आहे, लक्षात घ्या. हे तुम्ही लक्षात घ्या. प्रथमा ने ए शी कोणती विभक्ती येते, कमेंट बॉक्स मध्ये सांगा मला. प्रथमा, बरोबर. चला पुढील वाक्यातील कर्म ओळखा. रेयांशने वर्गातील फळ्यावर सुंदर चित्र काढले. वर्ग, फळा, रेयांश, चित्र. रेयांशने वर्गातील फळ्यावर सुंदर काढले चित्र, बरोबर. उत्तर काय आलं, चित्र. ओके. बेंदूर हा सण वेगवेगळ्या भागात वेगवेगळ्या महिन्यात येतो. वाक्य दिलंय, वाक्यामध्ये एकूण नाम किती ते विचारले. 21 नंबरचा क्वेश्चन बघा. तुमच्यासाठी क्वेश्चन हा, कमेंट बॉक्स मध्ये मला याचं उत्तर सांगा. ओके. पुढील वाक्यातील अधोरेखित शब्दाचे लिंग ओळखा. लक्ष्मीबाईंवर एका मागोमाग एक अनेक संकटे आली. लिंग स्त्रीलिंग, पुल्लिंग. पहिल्यांदा तर हे दोन ऑप्शन इलिमिनेट होतील, बरोबर. हे दोन इलिमिनेट झाले म्हणा तर हे एकत्र येणार नाही. उत्तर असेल नपुंसकलिंग, बरोबर. वचन प्रकारानुसार विसंगत नाम कोणते. मडके, पंचके, पुस्तके, फटाके. पंचके का पुस्तके, मडके. वचन प्रकारानुसार म्हटलंय, पहिला ऑप्शन, बरोबर. फर्स्ट ऑप्शन. मी वनवासी हे आत्मचरित्र कोणाचे आहे. सिंधुताई सपकाळ, सावित्रीबाई फुले. सगळ्यांचे चरित्र तुम्हाला करून ठेवायचे आहेत. सिंधुताई सपकाळ. ओके. पत्रलेखनात वडीलधाऱ्या मंडळींना कोणता मायना येईल. 25 नंबरचा क्वेश्चन. तीर्थस्वरूप, बरोबर. चिरंजीव, गुरुवर्य येणार नाही. कोणता शब्द तत्सम नाही. तत्सम शब्द, तद्भव शब्द, अभ्यस्त शब्द, पूर्णाभ्यस्त शब्द, अंशाभ्यस्त शब्द. तत्सम नाही. दुग्ध आहे, कवी आहे, झोप, बरोबर. निद्रा. ओके. पुढे तुम्हाला कविता दिलेली आहे. कविता वाचून तुम्हाला काय करायचे आहेत, उत्तर द्यायचे आहेत. ठीक आहे. ओके, क्लिअर. त्याच्यानंतर तुम्हाला इथे इंग्रजीचा सेक्शन दिलेला आहे, लक्षात घ्या. आणि अशा पद्धतीनं हे आहे आपलं पुस्तक. तर हे आहे आपलं पुस्तक. प्रश्नपत्रिका सेकंड पेपरचं पण आहे आणि फर्स्ट पेपरचं पण. सराव प्रश्नपत्रिका आणि पूर्वीच्या प्रश्नपत्रिका. तर ही दोन पुस्तकं तुम्ही घ्या. या दोन पुस्तकामधून तुमचे 13 पासून 25 पर्यंतचे सगळे क्वेश्चन पेपर कव्हर होतील. सोबतच तुमची प्रॅक्टिस पण होईल. आता जेव्हा तुम्ही हे बघितलं 25चा पेपर, तो तेव्हा तुमच्या एक गोष्ट लक्षात आली की मराठी हा जो विषय आहे, हा विषय मी ऑप्शनला टाकू शकत नाही, बरोबर. परीक्षेच्या आधी अभ्यासू शकत नाही. कारण का, मराठीचं व्याकरण खूप डीप मध्ये विचारलं जात आहे, बरोबर. ज्याच्यामध्ये फक्त वरवर क्वेश्चन न विचारता थेरॉटिकल इन्फॉर्मेशन खूप चांगल्या पद्धतीने कव्हर करणं माझी जबाबदारी आहे. ओके. सो अशा पद्धतीने तुम्हाला इथं मराठी व्याकरणाची भरपूर पुस्तकं अवेलेबल आहेत. तर तुम्ही आपल्या ऑफिशियल वेबसाईटला व्हिजिट करा, तिथून पुस्तकं परचेस करा. जर तुमच्या काही शंका असतील तर कमेंट बॉक्स मध्ये विचारा. पुस्तक मागवताना काही अडचण आली तरी तुम्ही कमेंट बॉक्स मध्ये विचारू शकता. भेटूया नेक्स्ट सेशन मध्ये. गुड डे, टेक केअर.